प्रेक्षकांना सांगतो की बीकेपी मराठी मला भीमराव खडाळे पाटील म्हणजे बीकेपी मराठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. खऱ्या बातम्या जर आपल्याला ऐकायच्या असतील तर खरी बाजू म्हणजे उद्या ते आमच्या विरोधात पण एखादी मुलाखत घेऊ शकतात, परंतु त्यांचं शेवट ते पत्रकार आहेत, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांचं काम आहे मुलाखती घेणं, पुढच्यानी काय सांगेल ते लोकांसमोर मांडणं त्याची भूमिका, आणि ती भूमिका ते योग्य पद्धतीने मांडतात. तर त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, लाईक करा. त्यांना का घेतलं नाही? 2.5 एकर जमीन आज शिरसोडी भागातली देणं म्हणजे आज तिथं 40 लाख रुपये 50 लाख रुपये 1 कोटी रुपयाचा एकराचा रेट आहे. त्यांनी दिली म्हणून शिक्षणात झालं तिथं नवीन उभा. त्यांना का घेतलं नाही? त्यांना मुलांना कुठली कॉम्पिटिशन नको आहे आणि अधिकार हे ठेवलेले आहे, असं शासारखेच अधिकार त्यांचे देखील. आदरणीय नानासाहेब व्यवहारेंबरोबर मला काम करायची संधी मिळाली. मी ज्यावेळेस उपसभापती होतो त्यावेळेस ते चेअरमन होते. त्यांनी मला मुलासारखं प्रेम केलं माझ्यावर. आम्ही दोघं एकत्र प्रचार करायचो. त्यामुळे त्या घराण्याशी माझे खूप चांगले संबंध आहे. पण ज्या आमच्या बाबतीत जी घटना घडली तीच घटना त्यांच्या बाबतीत घडली. भाऊंचं सगळे निर्णय म्हणजे भाऊंचे जे काही मोजकी लोक आहेत, तुम्ही कुटुंब सोडून, या लोकांच्या सांगण्यावरून हर्षवर्धन पाटील निर्णय घ्यायला लागलेत का? 100% त्यांच्या मुलांच्या सांगण्यावरून हर्षवर्धन पाटील साहेब निर्णय घेतात. कुठल्याही कार्यकर्त्याला विचारात घेत नाही. आता त्यांची काय हातबलता आहे मला माहित नाही. ठीक आहे, निर्णय मुलांच्या विचाराने घेतले पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही, पण त्या मुलांना तेवढी समज असली तर घ्यावी. कारण आता काय झालंय, सगळेजण सोडून चालले आणि हे म्हणतात मी सगळ्याला पद दिली आणि सगळे मला ऐन टायमाला सोडून चालले. पण ह्या सगळ्याचा कॉमन मुद्दा जर बघितला तर एकच आहे की ह्यांच्या मुलांच्या त्रासाला वैतागून आणि त्यांच्या नवीन बदललेल्या कार्यपद्धतीला वैतागून सगळे कार्यकर्ते निघून गेले. मग एकाच वेळेस आम्ही सगळेजण वाईट आहे का? सांगा. एक व्यक्तीला सोडून सगळे चालले. आम्हाला स्वार्थ साधायला काही इतक्या वर्ष काय राजकारण नव्हतं का? इथून पुढे राजकारण नाही. 10 वर्ष झालं तुम्ही थांबलेलेच होते की आमदार नसताना. सगळ्यांनी ओळखलंय की आता हा जर कारभार ह्यांच्यासारखा जर कारभार आता ह्या मुलांच्या हातात दिला, या तालुक्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वसामान्य माणसाला ही बेटीच धरणारी मुलं आहेत. सहानुभूती मिरवतायत, आज रडतायत जाईल तिथं. अरे तुम्ही अनेकांना रडवलं मागच्या 5-6 वर्षामध्ये. आज तुम्ही रडून काय उपयोग नाही. सहानुभूतीवर हे इलेक्शन जाणार नाही एवढं तुम्हाला सांगतो. आम्ही सोडून गेलो, घरची सोडून गेली, सगळी सोडून गेली, मला सहानुभूती द्या, मला मत द्या. त्यांचं असं मत आहे की बाबा जशी पवार साहेबांची परिस्थिती झाली, अजयदादा सोडून गेले, तशीच माझी परिस्थिती, माझी भाऊ मला सोडून चालले. पवार साहेबांचं कार्य खूप मोठं आहे, ह्यांनी त्यांच्याशी तुलना करू नये. पवार साहेबांनी अनेक माणसं मोठी केली आणि ज्यावेळेस त्यांच्या घरात वाद झाला शेवटी ते पवार साहेब होते, त्यांनी ते निस्तार उभा केलं. सगळीच माणसं जर शरद पवार व्हायला लागली तर शरद पवारांना काय अर्थ आहे? एकच शरद पवार आहेत तिथं. बाकीच्यांनी स्वतःची तुलना करून हे फक्त सहानुभूतीसाठी चाललं. म्हणजे आम्ही घेतलेले निर्णय चुकीचे आहेत असे लोकांपुढे त्यांना दाखवायचे. आणि मी गेलो, माझ्याबरोबर अतुल व्यवहारे मागे गेला पुन्हा. अजून किती जण वेटिंगला आहेत? आता अजून 2-4-8 दिवसामध्ये माझ्या माहितीने अनेक कार्यकर्ते यांना. कारण एवढं सगळं घडून पण त्यांनी त्यांची कार्यपद्धती बदलली नाही. आज पण सगळी सूत्र त्यांच्या कुटुंबाच्या हातात आहे. आता कुठलाच बदल करायचा नाही ठरवलं तर कसं होणार? आणि दुसरं बी असंच आहे की आता इंदापूर सहकारी साखर कारखाना असेल किंवा ही संस्था असेल, ह्यामध्ये तुम्ही जे 5 भाग होईल तर ह्यापैकी घ्यायला पाहिजे होतं का? या कारखान्याला घ्यायला पाहिजे होतं, इथं घ्यायला पाहिजे होतं, असं वाटतंय का तुम्हाला? मी कर्मयोगी कारखान्याला मला सभासद करून घ्या म्हणून 20 वर्ष त्यांच्या मागे लागलो. तशी जी काय तांत्रिक प्रक्रिया आहे ती मी सगळी पूर्ण करतो म्हणलो, तरी पण घेतलं नाही. तरी मला घेतलं नाही, कारण त्यांना भीती वाटायची. त्यांना कोणीच कॉम्पिटिशनला नव्हतं. हे इथल्या संस्थेला बी तसंच आहे. त्या संस्थेच्या वेळेस नारायणदास रामदास त्यांनी त्यांच्या कुटुंबातली लोक घेतली. तुम्ही जसं म्हणला की ती कोण पवार म्हणून पोरगा घेतला, अतुल व्यवहारेला नाही घेतलं. कारण अतुल व्यवहारे स्वतंत्र व्यक्तिमत्व, मोठ्या घरात नाही आलेलं, त्याला जनाधार आहे. त्याला न घेता कुणाला तरी चुटपुट माणसांना घ्यायचं. म्हणजे ज्याच्या मागे जनाधार आहे, ज्याला कळतंय, अशी लोक राजकारणात येऊन द्यायची नाहीत. असंच आहे. म्हणजे जसं एक दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. इंदापूर सहकारी साखर कारखान्याला संचालक बिनविरोध घ्यायचे होते मागं पहिल्या, म्हणजे आता दुसरी निवडणूक बिनविरोध झाली. तर त्यावेळेस राघू काटेलला घेतलं, पण कुबेर पवाराला नाही घेतलं. काय माहितीये का, कुबेर पवार अतिशय चांगले कार्यकर्ते. मी त्यांच्याबरोबर काम केलं, कारण मी सगळ्यांबरोबरच काम केलं. मी इथं खाली बऱ्याचशा गोष्टी
परंतु त्यावेळेस त्या पिंपरी गावामध्ये त्यांचं फार मोठं वजन होतं. अजून पण आहे बरं, अजून पण आहे. आणि ते कट्टर बाहूंचेच आहेत, पण त्यांच्यावर ते कायम इच्छुक म्हणून जगले. त्यांचं आयुष्याचे इच्छुक म्हणून गेलं. कुठलंही पद पंचायत समितीला तिकीट नाही दिलं, जेडपीला दिलं नाही. मी अनेकदा त्यांना पद द्या म्हणून सांगितलं, पण त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात काय केली होती माहित नाही. त्यांना पद नाही दिलं त्यांनी. म्हणजे जनादर पाठीशी नाही, अशाच लोकांना फक्त अशाच लोकांचा त्यांना शोध असतो. आणि अशी लोक आज आमच्याबद्दल बोलतात. जनाधार नसला की तिथं फिक्स आहे तुम्हाला मोठं पद. जनाधार असला की मग किती नुकसान राजकीय होऊ दे, तुम्हाला तिथं स्थान नाही. दुसरं एक असं होतंय का की बाबा मयूर पाटील तिकडे गेले म्हणजे मयूर पाटलांची 4च मतं गेली, पण त्यांच्याकडे एखादा सरपंच गेला तरी 500,000 मतं आली असं गणले जाते का? तो एक बरं झालं, चांगला प्रश्न विचारला. आता त्यांनी काय चालू केलं त्यांच्या समर्थकांनी, त्यांनी ती मयूर पाटील गेला म्हणजे काय 4च मतं गेली, नवरा बायको आणि मुलं. आणि हे त्यांनी प्लॅन केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. शेण पडलं तरी माती घेऊन उचल. मयूर पाटील गेल्याने काय बदल झालाय हे तुम्हाला 20 तारखेला कळत, 23 तारखेच्या निकालात कळत. आलं का लक्षात? असं सगळ्याला कमी लेखण्याच्या प्रवृत्तीमुळेच तुमचं आज जे काय राजकीय वाटोळ झालंय, सगळ्याला कमी लेखायचं. अहो मी साधं उदाहरण देतो. हा प्रकार काय माझ्याबद्दलच नाही. मोहोळकर गेले, वसंत मोहोळकर गेले, तर त्यांचा बद्दल मी एवढे प्रयत्न केले ते जाऊ नये म्हणून. त्यांच्यानी माझे चांगले संबंध आहे. आम्ही दोघं कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक होतो. मी सभापती होतो, ते संचालक. आणि माझे त्यांचे घरोब्याचे संबंध आहे. तुम्ही हे त्यांना विचारू शकता. त्यांनी कधी माझा उभ्या आयुष्यात शब्द मोडला नाही, वैयक्तिक माझा सुद्धा. हे पाहून नाही माहित. मी त्यांना आटोकाट प्रयत्न केला थांबवायचा, पण त्याची कारण वेगळी होतात. ती कॅमेऱ्यापुढे सांगू शकत नाही. त्यात ह्यांचीच चूक आहे, त्यांची काही चूक नाही. असं आहे, वसंत मोहोळकरांच्या बाबतीत पूर्णपणे चूक ह्यांची आहे. एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याला आज ज्याची शिक्षण संस्था आहे, ज्याचा व्यावसायिक आहे मोठा, ज्याला जनाधार आहे, ग्रामपंचायत ताब्यात आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वजन आहे, तुम्ही म्हणाल तिथं तो माणूस उभा राहतो. म्हणजे तिथं कळंब वालचंदनगर गट हा बर्ने मामाचा गट म्हणून ओळखला जातो. तिथं विरोध करणारा एकमेव घराणं मोहोळकर होतं. परंतु त्यांना सुद्धा त्यांनी काय सांगितलं माझ्यापाशी, जाऊ दे त्यांना जास्त हात वळून, पुढे 50-100 मतं त्यांच्या मागे आहेत. माझ्या मागे तर 4 सांगितले. नशीब ते माझ्यापेक्षा नशीबवान आहे, थोडी जास्त सांगितली. त्यांच्या मागे 100 मतं आहेत असं ते म्हणले, त्यांच्या नादी लागून. आणि जाऊ दे त्यांना. देवराव जाधव गेले जिल्हा परिषद सदस्य, त्यांचं देखील असंच झालं का? देवराव जाधवने त्यांच्या भाषणात सगळं सांगितलं प्रवेशाच्या वेळेस. नाही सांगितलं त्यांनी, पण त्यांच्या बाबतीत हे असंच झालं का? आता त्यांचा काय मुद्दा आहे मला माहित नाही, पण त्यांचा मुलगा जो आहे तुषार, आता सभापती आहेत ते, तुषार माझ्या बरोबर त्यांनी काम सुरू, त्यांच्या राजकारणाची सुरुवातच आम्ही युवक काँग्रेसमध्ये असताना केली. अतिशय चांगला मुलगा आहे, पण त्यांनी त्याच वेळेस ओळखलं होतं की ह्यांच्या बरोबर राहिलो तर तो सभापती काय गावचा सरपंच झाला तर त्याला काम करून देत नव्हतं. त्यांनी वेळेत भूमिका बदलल्यामुळे आज सभापती झाला. काय वाईट झालं त्याचं? तर काँग्रेसचा विषय काढला म्हणून विचारतो. काँग्रेसचं जे इंदापूर काँग्रेस कमिटी आहे त्याचा देखील वाद कोर्टापर्यंत चालू आहे, तर त्याच्यावर देखील आपल्याला काय म्हणायचं? आता ज्या काँग्रेसनं आपल्याला 15 वर्ष तिकीट दिलं, मंत्री केले काँग्रेसनं, तर त्याच काँग्रेसची इमारत आहे ती. असं आहे ते आज सगळ्या तालुक्यात फिरतायत, आमच्याबद्दल सांगतायत की आम्ही ह्यांना मोठं केलं आणि आम्हाला सोडून दिलं. बरोबर. आम्ही सुद्धा म्हणतो तुम्हाला काँग्रेसने 20 वर्ष मंत्रीपद दिलं, तुम्ही काँग्रेसला काय दिलं? तुम्ही आम्हाला म्हणता तुम्ही किती माणसं मिळवली का नाही आम्ही सांगतो. 23 तारखेला निकालात कळलं. तसं तुम्ही काँग्रेसला काय डिलिव्हर केलं? काँग्रेस कमिटी देखील ते वाद. काँग्रेस कमिटीने 20 वर्ष मंत्रीपद दिलं म्हणजे जोक आहे का मला सांगा? 288 मध्ये 15 वर्ष म्हणजे सुरुवातीला सेना भाजपच्या काळात 5 वर्ष 4.5 वर्ष मिळाली, नंतर सेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच मंत्रीपदे मिळाली. काँग्रेस सोडल्या त्यांनी काय निर्णय घेतला माहितीये का तुम्हाला? ऑगस्ट मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली, भाजप जॉईन केलं, ऑक्टोबर मध्ये निवडणूक आहोत. जबाबदारीने बोलतो, ऑन कॅमेरा बोलतो. काँग्रेस कमिटी पाडण्याचा घाट त्यांनी मांडला होता. एका रात्रीत उद्ध्वस्त करायचं, कमर्शियल बांधायचं होतं. कमर्शियल बांधायचं नंतर, परंतु ऐन इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस कमिटी पाडण्याचा प्रयत्न केला होता. तो मला कळाला त्यावेळेस मी त्यांना फोन करून सांगितलं, कृपा करून तुम्ही ही चूक करू नका. पुढे 1 महिन्यावर इलेक्शन आहे, एका रात्रीत पाडायचं होतं त्यांना, दिवसाला सपाट करून टाकायचं होतं, नामशेष करायचं काँग्रेस. मी म्हणलं आपण आयुष्य आपण 1952 सालापासून त्या पक्षात काढले, तुम्ही विलन होताल महाराष्ट्रात. नशीब त्यांनी, आता तेच म्हणतात माझ्या नंतर मी बघतो, त्यांच्यानंतर मी बघतो, त्यांनी माझं ऐकलं त्यावेळेस आणि तो निर्णय मागे घेतला ऐन टाइमाला.
14 सालीच ते संपलं. 14 सालीच संपलं. 14 ना 19ला झालं. तिथंच ते पाडायचं होतं त्यांनी. आम्ही त्यावेळेस आम्ही भाऊ म्हणून योग्य सल्ला दिला त्यांना. चांगला सल्ला, तोच सल्ला आता कामी आला. नाहीतर ते महाराष्ट्रामध्ये खूप मोठा असा विषय झाला. आता पण ते चालूच आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे कोर्टामध्ये केस चालू आहे त्याची. तर तो एक विषय काँग्रेस कमिटीचा मागे राहिला. आणि म्हणजे असे अनेक विषय. तर हर्षवर्धन पाटील यांच्यापासून जे कार्यकर्ते सोडून जात आहेत, म्हणजे हर्षवर्धन पाटलांचा जनाधार अजून कमीच होत जाईल का? म्हणजे अजून बरेच प्रवेश करतील का? नक्कीच. काय झालंय माहितीये का, हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची कार्यपद्धती, त्यांना मुलांना न विचारता जर राजकारण केलं असतं, एकही माणूस हल्ला नसता. मी लगेच त्यांना नावं नाही ठेवणार, परंतु आज त्यांच्या हातातच काय नाहीये तिथे. म्हणजे मुलांची कार्यपद्धती चुकली मुळात. एक कसं होतं माहितीये का, पांढरे कपडे घातले की पुढारी होत नाही. तुमचं खरं रूप लोकांनी ओळखून सोडले. आता ते पण 7-8-10 वर्ष झालं कार्यरत आहे. किती माणसं जुळली जी जमली, त्या माणसांचा अभ्यास करा. कोण आहेत तुमच्या भोवतीचे टोळकं जमले ते. म्हणजे त्यांना राजकारणातली थोडी समज कमी, त्यांनी अजून शिकणं गरजेचं आहे. राजकारण हा त्यांचा प्रांत नाही, मी ऑन कॅमेरा सांगतो. त्यांनी शिकलं पाहिजे. त्यांनी जनरल इलेक्शनला उभा राहावं, लोक दाखवतील तुमच्याबद्दल काय भूमिका आहे. त्यांनी एसीत बसून फक्त प्लॅनिंग करतात. ते शिकलं पाहिजे राजकारणावर, शिकलं पाहिजे. जसं आम्हाला शंकरराव बाजीराव पाटलांनी अगोदर शिकवलं, हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा आम्हाला राजकारणात लगेच पद दिलं नाही, शिकवलं म्हणण्यापेक्षा आम्हाला खाली काम करायला लावलं. तस ती पद्धत त्यांनी मुलाच्या बाबतीत नाही अवलंबली. त्याला लगेच सगळीकडचा ताबा देऊन टाकला. निराविमा कारखाना त्याच्या ताब्यात, शिक्षण प्रसारक मंडळ त्यांच्या ताब्यात, कर्मयोगी कारखान्यावर तज्ञ संचालक घेतलं तुम्ही. त्याला तज्ञ कुणाला म्हणतो याची व्याख्याच बदलवली. तिथला पण अधिकार त्यांना आहे. म्हणजे तज्ञ नसताना देखील तज्ञ झाला. तर असं कसं तज्ञ होईल? मग त्या तज्ञाच्या कर्तृत्वामुळे तर सगळी लोक सोडून चालली. ते म्हणजे तिथं खरं तर उच्च शिक्षित असा किंवा चांगला बुद्धिमान असलेला संचालक घेणं गरजेचं होतं. पण असं न करता मुलगा म्हणून मुलाच्या प्रेमापोटी घेतलं. त्याचा पण एक इतिहास आहे. त्याचा इतिहास आहे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक ही मुलाखत देतोय, कारण ही मुलाखत मी दुसऱ्याला दिली असती तर ह्याची खूप ह्या गोष्टी ऐकणार आहेत लोक. पण आपला काटछाट केली जाते. मी कसलंही काटछाट करत नाही. मी जसं काटछाट करत नाही. आणि तुमची विश्वासार्हता मला पटते. जी काय ती तुम्ही सांगतो. जे सत्य आहे मी तेच लोकांना सांगत असतो. म्हणजे असत्य मी कधीच सांगत नाही. आणि कोणाची जरी मुलाखत घेतली तर त्याचं थोडं देखील वाक्य कट करत नाही. जसं आहे तसं लोकांसमोर तुमची भूमिका. हे कळवळजनक होईल, परंतु सांगणं गरजेचं आहे. कारण राजकीय भूमिका मी माझी मांडणार. कारण मी आता ठरवलंय की खरा चेहरा पुढे आणला पाहिजे. मुलांना, भाऊंच्या मुलांना आता जो राजवड आहे त्यांना वागण्याची देखील समज नाही का? असं म्हणत नाही, मी त्यांच्यावर वैयक्तिक बोलणार नाही. ते त्यांच्या परिवाराचा विषय, त्यांनी कसं वागावं. तेव्हा राजकारणामध्ये त्यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. पण आम्ही राजकीय भूमिका मांडतोय की आम्ही राजकारण त्यांच्यापासून अलिप्त झालो. मला एक विषय सांगायचा या ठिकाणी की तज्ञ संचालकाचा मुद्दा जो आहे, कर्मयोगी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात आप्पासाहेब जगदाळे आणि मयूर पाटलाचा मोठा वाटा आहे. त्यांना देखील सोडायला नव्हतं पाहिजे का बरं आप्पासाहेब? हे तुम्ही त्यांना विचारू शकता. शेवटच्या क्षणी कुणी फॉर्म काढले, शेवटचा फॉर्म मी काढला त्या ठिकाणी. म्हणजे निराविमा कारखान्याची, कर्मयोगी कारखान्याची. त्यांना विचारा तुम्ही. आप्पासाहेब जगदाळेंनी पण मोठी भूमिका पार पाडली त्यावेळेस. तुमचे मामाच आहेत ना आप्पासाहेब? हो, मामाच आहेत. म्हणजे सक्का मामा असून सुद्धा विरोधात काम करतोय, सक्का चुलत भाव असून सुद्धा विरोधात काम करतोय. तज्ञ संचालकाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, हा महत्वाचा मुद्दा आहे, लोकांना कळाला पाहिजे. आणि हे जे कार्यकर्ते त्यांच्यासाठी पळतायत ना, त्यांच्या मनातली खतखत मी बोलून दाखवतो. बिनविरोध करताना काय असंच बिनविरोध झालं नाही. अनेक जण इच्छुक होते त्या ठिकाणी. मी त्या प्रक्रियेचा प्रमुख घटक होतो. कारण आम्ही आमच्यावर बऱ्यापैकी त्यांना माहिती आहे आमचा अभ्यास आहे. त्यामुळे आम्ही त्या प्रक्रियेत फक्त इलेक्शन बिनविरोध करून द्यायपुरता आमचा रोल असतो. पुन्हा आम्हाला विचारत नाही. फक्त एकदा इलेक्शन झाले की तुम्ही त्यावेळेस अनेक कार्यकर्ते जुने जाणते नावं घेत नाही मी, बिचारे ह्या कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातले संचालक पदासाठी इच्छुक होते. काहींनी फॉर्म भरले होते, काहींना भरायचे होते. ज्यावेळेस मुलाखती आम्ही घेतल्या त्यावेळेस काय मध्यम मार्क काढा, सगळे सक्षम होते त्यावेळेस. बघा, मी एक अजून सांगतो,
त्यांच्या कार्यकर्त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही कटुता नाही. कार्यकर्ता काय कार्यकर्ता असतो, ते पार्टीसाठी काम करत असतात, नेत्याची भूमिका मांडत असतात. त्या विचारांबद्दल मी काय बोलतो. त्यांनी मला भरपूर प्रेम केले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं, म्हणून मी इतके दिवस त्यांच्यापाशी होतो. त्यांनी कधी मला जाणीव करून दिली नाही की तुम्हाला डावललं जातंय. त्यांनी माझ्यावर एवढा प्रेमाचा वर्षाव केला त्यांच्या कार्यकर्त्यांनी. त्यांच्या प्रेमाखातर मी ह्यांच्यापाशी होतो, नाही तर हा निर्णय मागच घेतला असता मी. त्यावेळेस ज्यावेळेस इलेक्शन बिनविरोध करायचं होतं किंवा फॉर्म मर्यादित जावे, कारण इलेक्शन लागेल अशी शक्यता होती, तर जास्त आपले फॉर्म जाऊ नये, नाराजी उडू नये म्हणून अनेकांना त्या ठिकाणी तज्ञ संचालक म्हणून घेतो असा शब्द त्यांनी दिला होता. त्यांना दिला होता. अनेकांनी ज्यांनी फॉर्म भरले नाहीत त्यांना, हे त्यांना विचारा तुम्ही. मुलाला घेतला, त्यांना तज्ञ तर केलंच नाही, अचानकपणे ह्यांचा समावेश केला. ती पण नाराज झालीत लोक, आता ती नाराजीत काम करतायत. आता त्यांना तुम्ही काय उत्तर देणार? तुम्ही काय देणार उत्तर सांगा मला, सवाल आहे त्यांना. तर दुसरा एक तज्ञ संचालकाचा हा आपला मुद्दा झाला. तर मगाशी कार्यकर्त्यांचा विषय निघल्यावरती म्हणजे कार्यकर्ते अधिक हे जे म्हणजे अंकिताताई असतील किंवा राजवर्धन असतील किंवा जे जवळचे काही कार्यकर्ते तुम्ही जे नावं सांगितले, ह्या कार्यकर्त्यांकडनं मला असं सांगितलं जातं की आपली गेल्या वेळेस आपल्याला 1,10,000 मतं पडलेली, तर आपली ती 1,00,000 मतं येते. आता पवार साहेबांची मतं म्हणजे पवार साहेबांच्या पक्षात नसल्यामुळे आपल्याला ती एक आपण 10,000 मतं धरली, 1,10,000. आणि जे आपण तुतारी हाती घेतल्यामुळं जो मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजाची 10,000 मतं धरली जातात, दलित समाजाची 10,000 मतं धरली जातात. तर कार्यकर्त्यांचं असं मत आहे की भाऊला 1,35,000 ते 40,000 मतं पडतील, तर एवढं मताधिक्य पडू शकते का? असं आहे की तो त्यांचा कॉन्फिडन्स आहे. म्हणजे हेच कार्यकर्ते वायबल करतात का जे तुम्ही मगाशी सांगितलं तेच? ते असं झालंय की आता काय झालंय, कार्यकर्ता दोष नाही, त्यांच्या इथे एक नवीन सिस्टीम आहे, आता नव्याने निर्माण झाली. पूर्वी काय व्हायचं, भाऊ ऐकून घ्यायचे सगळं आम्ही काय म्हणतो, कार्यकर्ते काय म्हणतो. एक चांगला गुण होता त्यांच्यात, हर्षवर्धन पाटील साहेब, ते कार्यकर्ता काय म्हणतो त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचे, त्याच्या भावना समजून घ्यायची. आणि आता 4-5 वर्षात काय झालंय, ते कुणाचंच ऐकत नाही. आणि त्यांच्याबरोबर बोलायचं असेल तर चर्चा ही पॉझिटिव्हच करायची, पहिली अट आहे. की कार्यकर्त्यांनी ओळखले आता त्यांना नेमकं काय आवडतं ते बोलायचं, नाहीतर आपल्याला लगेच बाजूला केलं जाईल. त्यामुळे कार्यकर्ता त्यांच्या सोयीने त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो, वस्तुस्थिती सांगायला कोणी तयार नाही. त्यातनं ही आकडा बाहेर आला, ही वस्तुस्थिती नाही. मग त्याच्यामुळे ते हवा डोक्यात गेल्यासारखं झालंय का? मग नाही बघा, मी असे काही शब्द प्रयोग करणार नाही त्यांच्याबद्दल. ते माझे शेवट आहे बघा, असं आहे की नातं तर तुटलं नाही, त्यांनी तोडलं तर मी नाही तोडणार. त्यांनी कुठेतरी काही स्टेटमेंट केलं की मी कुणाला दारात उभा करणार. ठीक आहे, तुम्ही ज्येष्ठ बंधू आहे, तुम्ही वडिलांच्या ठिकाणी आहेत, आयुष्यभर राहणार. राजकीय भूमिका तुमची आणि माझी वेगळी असणार. मी तुमचा अनादर करणार नाही, मी तुमच्या कामावर बोट ठेवीन, वैयक्तिक तुमच्यावर बोट ठेवणार नाही किंवा तुमच्या कुटुंबावर पण बोट ठेवणार. राजकीय विरोध आहे आपला, म्हणजे तुमचे विचार पटत नाही तुमच्या मुलांचे म्हणून आम्ही बाजूला आहे, एवढंच आहे. माझ्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर कालही होता, आजही आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार. कारण ते माझे ज्येष्ठ बंधू आहेत. ज्येष्ठ बंधू वडिला समान असतात आणि त्यांची मुलं माझी शत्रू नाहीत. मी त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतो. त्यांची मुलं माझ्या पण अंगाखांद्यावर खेळलेली आहेत. ती काय माझी वैरी नाही, जशी माझी मुलं तशी त्यांची मुलं. फक्त जे काही चुकीचे निर्णय घेत आहेत त्याला विरोध आहे. त्यांची मुलं माझी मुलं वेगळी नाहीत. मी का त्यांना विनाकारण टार्गेट करू? पहिला हा गैरसमज काढून टाका तुम्ही. मी त्यांना टार्गेट करतो, मी त्यांना सांगतो एवढंच की कार्यपद्धतीवर त्यांच्या टीका आहे. आमचं ऐका जरा, 4 जुन्या जाणत्या माणसांचं, वडिलांचं ऐका. वडील काय ऐकलं पाहिजे, कुणाचंच ऐकत नाही आपण. मग शेवटी आपलं राजकीय कारण आहे, आपल्याला लोकांमध्ये जाऊन काम करायचं. तुम्ही सगळ्याच संधी जर लोकांत जायच्या आमच्या थांबवल्या तर आम्ही काम कसं करणार? म्हणजे तुमच्यावर एक प्रकारे दबाव येतो. बघा, दबाव, प्रेमाचा दबाव असणं स्वाभाविक आहे. राजकीय दबाव म्हणजे राजकारणात तुम्ही लोकांना मिळून आम्ही लोकांना भेटू नये अशी पुरेपूर व्यवस्था 4 वर्षात त्यांनी केली. आमचा लोकसंपर्क कमी व्हावा, आम्ही जे केलेलं काम आहे ते पुसून जावं, याचा पुरेपूर प्रयत्न झाला. आणि ही काय एका रात्रीत मी निर्णयावर आलो नाही. त्यांना वाटतं एका रात्रीत, आम्ही बघत होतो अजून सुधारतील, बदल होईल कामात. ज्या क्षणी आम्हाला आता ज्यावेळेस खात्री पटली की आता काय ह्यांच्यात बदल होऊ शकत नाही, त्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला. तर तुमच्याबरोबर मग कालांतराने अजून एखादा पाटील येईल का? एक सांगतो तुम्हाला, मला जर ह्यांना
जबाबदारीने बोलतो मी. आज ते मला भले कमी लेखू दे, ते कमी लेखत नाहीत. त्यांचे काय पगारी कर्मचारी आणि 4 कार्यकर्ते जे आहेत, विशेषतः बावड्या भागातली काही लोक आहेत, तेच कसं आहे आता कुणाला पण असं असतं की ही संधी आहे मला शिवाय द्यायची, नावं ठेवायची. या संधीचा पुरेपूर फायदा ते काय घेत आहेत. आज जर मला कमी लेखलं त्यांनी तर त्यांचा कदाचित फायदा होईल ह्यांच्याकडनं. प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक गावात तुमचा उल्लेख केला जातोय, माझा भाऊ फुटला, माझा भाऊ फुटला. नाही, भाऊ फुटला हे वास्तव आहे, त्याबद्दल काय चुकीचं सांग. मी एवढं दिलं तरी सुद्धा त्याची कारण सांगितली लोकांना. आता मुलाखतीत तेच सांग, आम्हाला काय वैयक्तिक हर्षवर्धन पाटलाचा बदनाम करायसाठी आम्ही बाहेर नाही पडलो. त्यांनी कार्यपद्धतीत बदल करायला पाहिजे होता ना, तो केला नाही त्यांनी. आता जर त्यांनी कार्यपद्धतीत बदल केला मुलांनी त्यांच्या, तर काय विचार बदल असं आहे. आता मी एका भूमिकेत आलोय, मी त्यांच्याबरोबर काम केलं. आता त्यांची लोकांबद्दलची तळमळ संपलेली आहे. त्यांना फक्त त्यांचं आणि पुढच्या त्यांच्या पिढीचं राजकारण सेटल करायचं म्हणून ते पाळतात. लोकांचे मुद्दे पूर्ण बाजूला ठेवलेत त्यांनी. आणि आम्हाला अजून 10-20 वर्ष आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. तर आता इथनं पुढचा राजकारणाचा माझा प्रवास त्यांच्याबरोबर नसेल. तुमचा वेगळाच पर्याय निर्माण. पण अजून एक पाटील परत फुटल, म्हणजे पाटील तुमचे जे 5 भाऊ आहेत, आता पहिल्यांदा तुम्ही गेले बाजूला, अजून दुसरं त्यांच्याबद्दल मी काय बोलू, त्यांना विचारलं पाहिजे. याच कार्यपद्धतीला नाराज होऊन निघू शकतात ना बाहेर ते पण. बघा, जे धाडस मी दाखवलं कदाचित ते धाडस दाखवतील असं मला वाटत नाही. नाराज ते आहेत, ते बोलत नाहीत. शेवटी प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. मग दुसरं एक असं की तुम्ही पण शंकरराव पाटलांचे सख्खे पुतणे, किरण पाटील असेल, भैया पाटील असतील, किंवा तुम्ही असाल, किंवा अजून ते दुसरे आपले पाटील असतील, तर तुम्हाला असं राहून वाटतंय का की बाबा भाऊंच्या जी संस्था आहे दोन्ही पण शिक्षण संस्था ही त्याला घ्यायला पाहिजे होतं? हे बघा, एक सांगतो, पहिली गोष्ट, आम्ही कुठल्याही अपेक्षेने भाऊंबरोबर काम करत नव्हतो. घ्यायचं नाही घ्यायचं हा विषय वेगळा नाही, पण केवळ पद आम्हाला मिळावी. शंकरराव भाऊंनी राजकीय वारसदार म्हणून हर्षवर्धन पाटलांना म्हणजे जवळ घेतलं. आपला उत्तराधिकारी कोणीतरी असावा, म्हणजे स्वतःची कन्या. आता पवार साहेबांनी कन्याला बाजूला नाही केलं, पुतण्याला बी राजकारणात आणलं, कन्याला बी खासदार केलंय. मग पवार साहेबांनी पद्माताईला बाजूला केलं, पण भाऊंना जवळ घेतलं. तर तसं तुम्हाला पण घ्यायला पाहिजे होतं. आम्ही तेच म्हणत होतो. आमची भूमिका अशी होती की बाबा शेजारी मोहिते पाटील घराणं आहे, हो, सगळे टोटल ते पण एकाच तालुक्यात राजकारण करतात. त्यातली जवळ त्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र राजकारण करतो. सगळ्याला तिथं समान संधी आहे. समान संधी. तर रेशील मोहिते पाटील साहेब खासदार झाले, दिली ना संधी विजेतांनी. रणजित दादाला न देता त्यांना दिली. ही अशा पद्धतीने कुटुंब चालवायला पाहिजे होतं त्यांनी, परंतु त्यांनी तो ह्या 5 वर्षात धोरण बदललं. म्हणजे भाऊंच्या नंतर जी शंकरराव भाऊंच्या नंतर जी पोकळी निर्माण झाली ती तुम्ही हर्षवर्धन पाटलांबाबत बघत होता की हर्षवर्धन पाटीलच आमचे मोठे भाऊ आहेत आता, तर त्यांनी आम्हाला सगळ्या भावांना समान संधी सगळ्या क्षेत्रात द्यायला पाहिजे, तशी दिली जात नाही. बघा, मला सभापती पदावरून जाऊन तुमच्या माहितीसाठी सांगतो 8 वर्ष झाली. आज 8 वर्षापूर्वी मी सभापती होतो, ते माझं शेवटचं पद होतं. मागच्या 8 वर्षामध्ये तुमच्या मागे मी निष्क्रियपणेच राहिलो ना. कुठल्या पदाची अपेक्षा असती तर 2 मिनिटात पद मला वेगळ्या पद्धतीने मिळवता आलं असतं. हे वाट बघितली त्यांच्या कार्यपद्धतीची. पदाला हापापलेला कार्यकर्ता नाही. नंतरच्या आता हे भाजपमध्ये जी 4 वर्ष 5 वर्ष जी गेली ह्याच्यात सुद्धा तुम्हाला काय दिलं गेलं नाही ना पाचे भाऊ? मी कुठलं त्यांच्याकडनं मिळावं म्हणून त्यांच्याबरोबर नाही. सगळ्यात पहिलं सांगतो, हे त्यांना विचारा तुम्ही. मी कुठलं पद जर त्यांना मागितलं असेल तर 8 वर्ष फक्त मला प्रवाहात ठेवा, सक्रिय ठेवा. माझा कार्यकर्त्याचा काय संच आहे, माझा लोकांचा जो संपर्क आहे तो अबाधित राहावा, एवढी माफक अपेक्षा होती. ह्याच्या पलीकडे मी त्यांना काही मागितलं नाही. तुम्ही त्यांना विचारू शकता मी त्यांना कुठलं पद मागितलं का बाकीच्या गोष्टी मागितल्या. पण त्यांची भूमिका आमच्याविषयी राजकारणच तुम्ही करायचं नाही अशी होती, तरी आम्ही आमचा लोकसंपर्क चालू ठेवला. म्हणून तर आज आमच्या मागे बऱ्यापैकी लोकांना वाटतंय की यांची भूमिका योग्य आहे. त्यांचे समर्थक सोडले तर काय. तालुक्यामध्ये मी बऱ्याच म्हणजे इंदापूर तालुक्याचा माझा सक्रिय सहभाग आहे. तालुक्यामध्ये सगळीकडे संपर्क असतो. अनेक लोकांना असं वाटलं की मयूर पाटील यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. वेळेस तो थोडा उशीर झाला पण घेतला. आप्पासाहेबांनी देखील तो निर्णय घेतलाय, उशिरा घेतला पण घेतला, असं बऱ्याच लोकांचं मत येतं. तर ते थोडेफार असे काय कार्यकर्ते की ते मयूर पाटील यांच्यावरती टीका टिप्पणी करत असतात. तर यांना काय सर्वांना सांगावं? नाही, त्यांची मजबुरी आहे. त्यांना माझ्यावर टीका केल्याशिवाय इथनं पुढे पद मिळणार नाही. काय गोष्टी कसं असतं, आम्ही त्यांच्या
बरोबर काम केलं. ते स्वतः काय बोलणार नाही, इतरांना बोलायला लावणार. मध्ये त्यांनी प्रकार केले. ते एक प्रश्नावली तयार करायची, मयूर पाटलांनी जाण्याने काय फरक पडेल. पण तो जो विषय आलाय चौघांचा तो तिकडूनच आलाय की त्यांच्या घरातली 4 मतं सोडली, असं स्टेटमेंट द्या, अशी प्रतिक्रिया आहे. द्या अशी, तसंच ते लोक बोलतात. त्यांचा काय दोष नाही, माझा त्यांच्यावर रोष नाही. शेवटी हे राजकारण आहे. स्क्रिप्ट लिहून आली म्हणायचं, तसंच स्क्रिप्टेड आहे सगळं. आणि त्या विचारांना मी काय दोष देऊ साहेब? ठीक आहे, ती त्यांना जे सांगितलं ते बोलतात. त्यांच्याबद्दल माझ्या मनात काही राग नाही. आपल्याला सुरुवातीच्या काळात दुरंगी निवडणूक असंच वाटत होतं तालुक्यामध्ये, परंतु आता तुम्ही इकडे प्रवीण यांच्या माने यांना पाठिंबा दिल्यामुळं कुठंतरी तिकडे बर्नेंकडे एक पाटील आहे, इकडे एक पाटील, म्हणजे प्रशांत पाटलांच्या रूपाने तिकडे पाटील आहे, इकडे ते एक पाटील आहे. आता तुम्ही एक पाटील, म्हणजे ते प्रवीण माने यांच्या सोबत गेल्यामुळं तालुक्यातली निवडणूक अशी तिरंगी अशी जोरदार झाली का? बघा, एक स्पष्ट सांगतो, महत्वाचा विषय आपण काढला आहे. आता इलेक्शन चालू आहे. यामध्ये काय झालंय की 3 प्रमुख उमेदवार आहेत, 2 आजी माजी आमदार आणि तिसरे प्रवीण भैया मान. प्रवीण भैयाची उमेदवारी ही जनतेत नाही. कारण अपक्ष उमेदवार हा जनतेचा असतो. कुठला पक्ष नाही, बॅनर नाही, नेता नाही. लोकांनी उमेदवारी 1995 पुनरावृत्ती होईल का मग आता? 95 जसं मला असं वाटतं की प्रवीण भैया माने यांचा इतिहास जर आपण बघितला तर आज प्रवीण भैया माने सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो तरुणांना काम देतात. 8,000 वर्कर आहेत त्यांचे जवळपास. आणि त्यांच्यावर अवलंबून लाखो कुटुंब आहेत. मी म्हणतो लाखो, कारण 35 लाख लिटर दूध तिथे येतं. म्हणजे किती कुटुंब अवलंबून राहील साधं गणित. त्याचं व्यवस्थापन ते करतायत. बाकी त्यांचे व्यवसाय इतर आहेत ते वेगळेच लोक आहेत. मग अशा लोकांनी राजकारणाच्या चिखलात पडले का सांगा बरं? सगळं व्यवस्थित चालू होतं त्यांचं. त्यांना फक्त काय करायचं की बाबा त्यांना आवड आहे समाजकारणाची, राजकारणाची, म्हणून ते उतरले. निष्प्रय त्यांचा काय जगायचा धंदा नाही राजकारण. त्यामुळं ते जसा सोनाई उद्योग समूह अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करून चालवला आहे, तसं मला असा विश्वास वाटतो त्या तरुणाकडे बघून. कारण प्रवीण भैयाला मी लहानपणापासून बघतो. ते जसे राजकारणात आले माझ्याच पुढे आले. मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे वयाने. पुढे झाले. माझ्या समोर ही पिढी राजकारणात आली. अतिशय चांगल्या पद्धतीने राजकारण करणारा एक सज्जन मुलगा, विनम्र मुलगा, अशी त्यांची तालुक्याला ओळख आहे. जिल्हा परिषद सभापती असताना काय कामं केली त्यांनी पळदेव, हे विरोधक पण ना करत सभापती. हा असा तरुण तडफदार आमदार जर तालुक्याला मिळाला तर चौरंगी विकास ज्याला म्हणतो आपण, चौबाजूने विकास, चौफेर विकास इंदापूर तालुक्याचा होऊ शकतो. प्रत्येक फील्डमध्ये, म्हणजे लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्य विषयाचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, उद्योग व्यवसायाचा प्रश्न असेल, महिलांचे प्रश्न असतील, यामध्ये प्रवीण भैया माने निश्चित चांगलं काम करतील अशी खात्री आहे मला. त्यामुळे लोक त्यांनाच पर्याय म्हणून पुढे आणतील असा माझा ठाम विश्वास आहे. 23 तारखेला मग बोलायलाच होतं. बघा, 100% सांगतो मी, तालुक्यातील बदललेली हवा आपण लक्षात घ्या. आपण पत्रकार आहात, तुम्ही पण सगळीकडे फिर. हे दोघं काय करतायत की अंडर एस्टिमेट करतायत प्रवीण भैया माने यांना. ह्या दोघांच्या अंडर एस्टिमेट करण्याने काहीच फरक पडत नाही. एवढे दिवस ग्रहित नव्हतं धरले जात प्रवीण माने. एक तर ते उभाच राहणार नाही म्हणायचे, आता उभा राहिले. पुन्हा म्हणायचे प्रचारच होऊ शकत नाही, पुढारी नाही. आता सगळा बिगर पुढाऱ्याचा प्रचारात आघाडी घेतली का नाही मला सांगा. घेतली मग असा हळूहळू 4-5 दिवसानंतर अजून त्यांच्या भूमिका बदलतील. आता पायाखालची वाळू सरकली त्यांच्या. प्रवीण भैया हे 23 तारखेनंतर आम्हाला आमदार म्हणून दिसतील. 100% प्रवीण भैया माने 23 तारखेला या तालुक्याचे आमदार झालेले दिसतील असा विश्वास त्यांच्या पाठीशी ठामपणे. मी कायमस्वरूपी आता माने कुटुंबियाच्या, प्रवीण भैयांच्या, माने दादाच्या बरोबर राहणार आहे. मला दुसरं एक असं सांगा की आता तुम्ही आलेतच इकडं, तर मग इंदापूर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल, निराविमाची निवडणूक असेल, किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे, इंदापूर नगरपालिका आणि ग्रामपंचायती, ह्या निवडणुकासोबत एकत्रित म्हणजे पॅनल करून लढवल्या जातील का? तिसरा पॅनल पुन्हा 2 पॅनल राहणार, एक पवार गटाचा म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचा. तिसरा पॅनल म्हणजे असा राहील का मयूर पाटील आणि प्रवीण माने असा? असं आहे की आता त्या गोष्टींना अजून वेळ आहे. पहिला आमचा फोकस आहे विधानसभेचे इलेक्शन आणि प्रवीण भैया मानेंना आमदार करणं सगळ्यांचा आमचा फोकस आहे. परिवर्तन विकास आघाडी आम्ही या ठिकाणी काढलेली. या आघाडीचा उद्देश आता सध्या फक्त फोकस पॉईंट विधानसभा निवडणूक आहे. त्यानंतर आम्ही भूमिका ठरवू काय करायचं ते. आज मी त्यावर भाष्य करू शकत नाही. तर
इंदापूर तालुक्यामध्ये राजकारण समाजकारण करत असताना मयूर पाटील यांनी अतिशय उत्तम अशी उदाहरणं देऊन उत्तर देखील दिलेले. तर बीकेपी मराठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, थोडं सांगावं. मी सगळ्या व्ह्युअर्सला सांगतो आणि सगळ्या दर्शकांना सांगतो की बीकेपी मराठी मला भीमराव कडाळे पाटील म्हणजे बीकेपी मराठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. खऱ्या बातम्या जर आपल्याला ऐकायच्या असतील तर खरी बाजू म्हणजे उद्या ते आमच्या विरोधात पण एखादी मुलाखत घेऊ शकतात, परंतु त्यांचं शेवट ते पत्रकार आहेत, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांचं काम आहे मुलाखती घेणं, पुढच्यानी काय सांगेल ते लोकांसमोर मांडणं त्याची भूमिका, आणि ती भूमिका ते योग्य पद्धतीने मांडतात. तर त्यांचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, लाईक करा. तर हे होते आपल्या बरोबर मयूर पाटील, कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठी, इंदापूर.